नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी खास मराठी भाषेचा अलंकार या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि सध्या चालू असलेले पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जे काही अलंकार वारंवार आपल्या अभ्यासाला आणि एक्झाम मध्ये येतात, त्या अलंकाराची काही भाग आपण आज या ठिकाणी या लेक्चर मधून अभ्यासणार आहोत. खरं तर अलंकार या शब्दाचा अर्थ दागिने असा होतो. ज्या पद्धतीने मानव आपल्याला सुशोभित करण्यासाठी घड्याळ, चंदन किंवा गळ्यात घालायचे माळ अशा प्रकारे स्वतः परिधान करतो, त्याला आपण अलंकार असं म्हणतो. म्हणजे माणूस स्वतः सुशोभित होण्यासाठी ज्या पद्धतीचा आपण अवलंब करतो त्यालाच अलंकार म्हणतात. आणि भाषेला सुद्धा याच पद्धतीने अलंकारामुळे भाषेला सुद्धा सौंदर्य प्राप्त होते. उदाहरणार्थ, आपले म्हणणे इतरांना प्रभावीपणे पटवून सांगण्यासाठी ज्या काव्य पंक्तीचा आपण वापर करतो त्याला भाषेचा अलंकार असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, जर समजा मी असं एक वाक्य लिहितो, तुझे चालणे मोहक आहे. जर समजा मी असं वाक्य लिहिलं की तुझे चालणे मोहक आहे, हे झालं पूर्ण वाक्य. आणि याच वाक्याला आपण अलंकाराच्या भाषेमध्ये अशा पद्धतीने निवेदित करू शकतो की चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले. या वाक्यावरून चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले या वाक्यावरून तुमच्या असं निदर्शनास येईल की भाषेला तुझे चालणे मोहक आहे या वाक्यापेक्षा सुद्धा चांदणे शिंपित जाशी तू चालता चंचले हे वाक्य तुमच्या मनावर अगदी कानावर गोड वाटल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्याचे वर्णन करत असताना आपण जर असं म्हटलो की जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक आहे, तर तीच आपण अलंकाराच्या दृष्टिकोनातून असंही म्हणू शकतो की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. हेच वाक्य अशा पद्धतीने अलंकाराच्या दृष्टिकोनातून जर आपण ऐकलं किंवा म्हटलं तर भाषेला सौंदर्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. डबल एक परत उदाहरण द्यायचं जर सांगितलं तर आई आपल्या बाळाला निजवताना म्हणते की डोळे मिटून घे व झोप. परंतु तेच वाक्य जर मी असं म्हटलं की पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे, तर हे वाक्य अलंकाराच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला एवढं कळलं असेल की आपले म्हणणे इतरांना प्रभावीपणे सांगण्यासाठी ज्या काव्यपंक्तीचा, ज्या वाक्याचा, ज्या शब्दांचा आपण वापर करतो त्याला अलंकार असा म्हणतात. आणि अलंकार म्हणजेच दागिना. आणि आपण परत मूळ शब्दावर येऊ की ज्या पद्धतीने मनुष्य स्वतः सुंदर दिसण्यासाठी जो वेश परिधान करतो त्याच पद्धतीने भाषेला सुद्धा अलंकाराशिवाय सौंदर्य प्राप्त होत नाही, हे याच्यातून आपल्याला निष्पन्न होईल. बघा, आता भाषेच्या अलंकाराचे एकूण 2 प्रकार पडतात. पहिला पडतो शब्दालंकार आणि दुसरा पडतो अर्थालंकार. बघा, अलंकार म्हणजे दागिना होतो इथपर्यंत आपण बघितलं, परंतु भाषेमध्ये अलंकाराचे 2 प्रकार पडतात. पहिला पडतो शब्दालंकार आणि दुसरा पडतो अर्थालंकार. बघा, या शब्दालंकाराचे एकूण प्रकार किंवा अभ्यासाला एकूण किती अलंकार वारंवार परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतात त्यामधला पहिला म्हणजे अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार त्याचं या ठिकाणी लिहितो मी, अनुप्रास अलंकार. बघा, अनुप्रास अलंकाराची व्याख्या
जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस अनुप्रास अलंकार होतो. अनुप्रास अलंकाराचं उदाहरण जर द्यायचं सांगितलं तर वही आणि पेन घेऊन तुम्ही बसू शकता की गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले असं आपण म्हणू शकतो की या काव्यपंक्तीमध्ये किंवा या वाक्यामध्ये ग ग या शब्दांचा पुनरावृत्ती आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यावरून हा अनुप्रास अलंकार होतो. अनुप्रास अलंकाराची जी वर्णांची जी आवृत्ती असते ती कोठेही असते. की असं म्हणतात की परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विजय आणि गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शीर कापू नका असे विष्णू वामन शिरवाडकरांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे तोच शब्द अलंकाराच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलं. अजून पुढे जाऊन माधव जुलियन सांगतात की मराठी राजभाषा असे आमुची, जरी ती राजभाषा नसो ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फिडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी, नका फक्त पाहू हिच्या लक्तरा, हिच्या लक्तराची नसे लाज आम्हा, प्रभावी फिकी ज्यापुढे अप्सरा. की ज्यांना आपण मराठी भाषेच्या अलंकाराच्या दृष्टिकोनातून माधव जुलियन म्हणजे माधव त्र्यंबक पटवर्धन असं आपण त्यांना म्हणतो. या पूर्ण मराठी भाषेचा यथोचित अभ्यास करण्यासाठी आणि भाषेला महत्व प्राप्त करण्यासाठी अनुप्रास, श्लेष, यमक, उत्प्रेक्षा अशा आपण अलंकाराचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत. तर म्हणून आपण बघितलं शब्द अलंकारामध्ये पहिला अनुप्रास अलंकार बघितला. आपण अनुप्रास अलंकाराची व्याख्या बघितली. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नांदामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस अनुप्रास अलंकार होतो. उदाहरणार्थ, पेटविले पाषाण शिवबांनी पठारांवरती, गरीबाच्या गळ्यामध्ये गाजे संतांची वाणी, अशा प्रकारे काही वर्णांचा त्या ठिकाणी परत परत वापर होतो. अशा वर्णांना अनुप्रास अलंकार आपण असं म्हणतो. बघा आता अनुप्रास अलंकारानंतर आपण यमक अलंकार अभ्यासणार आहोत. यमक बघा, यमक अलंकार म्हणजे जसं आपण अनुप्रासात शब्दांची व्याख्या बघितली की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नांदामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस अनुप्रास होतो. परंतु यमक अलंकाराची व्याख्या जर आपल्याला लिहायची असेल तर एखाद्या कविताच्या चरणेच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नांदामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस यमक अलंकार होतो. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी या ठिकाणी उदाहरण देतो की सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, सुजन वाक्य कानी पडो. इथपर्यंत थांबतो मी. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. या ठिकाणी झडो, पडो, ना आवडो या ठिकाणी काही ठराविक ठिकाणी आपल्याला शब्दाची पुनरावृत्ती वेगवेगळ्या अर्थाने दिसते. तसा जर अलंकार आला तर सरळ यमक हा अलंकार मारायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार बघू, तो म्हणजे श्लेष अलंकार. बघा आता आपण बघू आता श्लेष अलंकार. बघा मुळात श्लेष म्हणजेच आलिंगन किंवा एकमेकात मिसळणे असं आपण म्हणू शकतो. आलिंगन किंवा एकमेकात मिसळणे याला आपण श्लेष असं म्हणू शकतो. त्याची सोपी आणि साधी व्याख्या, वाक्यात येणारा एक शब्द ज्यावेळेस दोन अर्थाने वापरला जातो त्यावेळेस श्लेष हा अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, हे मेघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, तू सर्वांना
जीवन देतोस. बघा, जर आपण श्लेष अलंकारामध्ये बघितलं की श्लेष म्हणजे आलिंगन किंवा एकमेकात मिसळणे असा त्याचा अर्थ होतो शब्दशः. परंतु हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, हे जीवन जर आपण बघितलं तर या जीवनचा अर्थ होतो जगण्याची शक्ती. जगण्याची शक्ती किंवा जीवन म्हणजे पाणी सुद्धा होतं. पाणी सुद्धा होतं. अशा पद्धतीने आपण श्लेष अलंकाराचं उदाहरण बघितलं. परत जर बघायचं झालं तर महाभारतातील उदाहरण की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. या शब्दामध्ये नवरी हा जो शब्द आहे तो श्रीकृष्ण नवरा या शब्दाच्या पुढे असा त्याचा शब्द प्रयोग होईल. तर शिशुपाल याच्या पुढे न व री अशा शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ राहील. म्हणजे श्रीकृष्ण जर असला तर नवरी होण्यासाठी तयार राहील, परंतु शिशुपाल नवरा मी नवरी अशा शब्दाचा अर्थ आपण घेतला जाईल. मी त्याला वरणार नाही. अशा पद्धतीने श्लेष अलंकार तुम्हाला थोडक्यात पण महत्वाचा समजला असेल असं मी गृहीत धरतो. चला ठीक आहे. याच्यानंतर आपण अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार असे शब्दालंकाराचे 3 प्रकार अभ्यासले. आता याच्यानंतर आपण अर्थालंकाराचे प्रकार अभ्यासू. बघा, अर्थालंकार समजून घेताना आपल्याला सुरुवातीला उपमेय आणि उपमान हे 2 शब्द समजून घेणं खूप महत्वाचं आहे. उपमेय म्हणजे काय? उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करायची आहे, ज्याची तुलना करायची आहे आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे. तुलना बघा, ज्याची तुलना करायची आहे हे झालं उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे हे झालं उपमान. आता हे 2 जरी तुम्ही उपमेय आणि उपमान जर शिकले तर तुम्हाला पुढचा जो अर्थालंकाराचे काही प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत की जे वारंवार परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतात, त्याचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, सुरुवातीचा अलंकार घेतो मी उपमा. शब्दांमधील साम्य ज्या चमत्कार पद्धतीने आपण मांडतो किंवा चमत्कृती पद्धतीने आपण जे मांडतो त्यावेळेस उपमा अलंकार होतो. उपमा अलंकार ओळखण्याची सोपी आणि साधी पद्धत तुम्हाला सांगतो. जर वाक्यामध्ये जसा, जेवी, सम, गत, परी, समान, जसा, जेवी, समसारखा, गत, परी, समान असे शब्द जर वाक्यामध्ये दिसले तर त्यावेळेस उपमा अलंकार असा आपण म्हणू शकतो. उपमा अलंकाराचं जर उदाहरण द्यायचं जर झालं तर आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. मुंबईतील घरे मात्र लहान कबुतरांच्या खुरड्यासारखी. हे 3 वाक्य मी तुम्हाला सांगितले की जसा, जेवी, समसारखा, गत, परी, समान अशा प्रकारचे शब्द जर वाक्यामध्ये आले तर तुम्ही सरळ उपमा हा अलंकार मारायचा. जर ऑप्शन मध्ये दिलेला असेल तर असे शब्द जर त्यामध्ये येत असेल तर. बघा, 2 शब्दामधील साम्य चमत्कारवृत्ती पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो उपमा अलंकार करतो. उदाहरण द्यायचं सांगितलं तर परत एकदा सांगतो. मुंबईतील घरे मात्र लहान कबुतरांच्या खुरड्यासारखी, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अशा प्रकारे उदाहरण आपण त्याला देऊ शकतो. ठीक आहे. बघा,
उपमा अलंकार झाल्यानंतर आपण उत्प्रेक्ष अलंकार बघणार आहोत. बघा, उत्प्रेक्षा. खरं तर उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ कधी कधी एक्झाम मध्ये डायरेक्ट विचारतात. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना असं आपण म्हणू शकतो. कल्पना म्हणू शकतो. कल्पना, उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. तो उत्प्रेक्षा अलंकार ओळखण्याची सुद्धा साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो की जणू जणू काय गमे वाटे भासे की. जणू जणू काय, बघा वाक्यामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे जर शब्द, जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे जर शब्द आपल्याला वाक्यामध्ये दिसत असतील तर उपमेय उपमानाच्या भानगडीत न पडता सरळ जणू जणू काय गमे वाटे भासे की असे शब्द आपल्याला वाक्यामध्ये जर दिसले तर आपण उत्प्रेक्ष अलंकार मारायचा. उदाहरणार्थ समजा ती गुलाबी उषा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू असं आपण म्हणू शकतो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू अशा पद्धतीने आपण हे करू शकतो उत्प्रेक्ष अलंकार ओळखण्यासाठी. त्याच्यानंतर जर म्हटलं तर वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे अशा प्रकारे जर काव्यपंक्ती आली आणि वाक्यात जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे जर शब्द आले तर उत्प्रेक्ष अलंकार त्या ठिकाणी मारायचा. चला ठीक आहे, याच्यानंतरचा अलंकार आपण अभ्यासू. बघा, आपण होती या शब्दाचा अर्थ लपविणे असा होतो. म्हणजे सरळ सरळ उपमेय नष्ट करून उपमानच मुख्य प्रमाण मानणे असा त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो. बघा, आपण होती म्हणजे लपवणे, उपमेयाचा निषेध करून, उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे. उपमेयाचा, आता बऱ्याच जणांना वाक्यातलं उपमेय आणि उपमान हे ओळखल्या जात नाही, तर त्याच्यासाठी एक उदाहरण देतो मी तुम्हाला की असं जर वाक्य लिहिलं मी की सुरेशचे अक्षर, सुरेश, एक मिनिट, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे आहे. बघा, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे असं जर मी समजा वाक्य लिहिलं, त्या ठिकाणी सुरेशचे अक्षर म्हणजे अक्षर हे झालं उपमेय, हे काय झालं उपमेय, आणि अक्षराची तुलना कशाशी केली, मोत्याशी केली, म्हणून मोती हे झालं उपमान. म्हणजे परत एकदा सांगतो, ज्याची तुलना करायची ते झालं उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची ते झालं उपमान. हे तुमच्या निदर्शनात येत असेल. शाळा मातेप्रमाणे आहे असं जर म्हटलं आपण तर शाळेची तुलना मातेशी केली, म्हणून शाळा हे झालं त्या वाक्यातलं उपमेय आणि माता हे झालं त्या वाक्यातलं उपमान. अशा पद्धतीनं उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे हे कसं असतं हे तुम्हाला एका उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो. बघा, एक उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. ओट कशाचे, ओट कशाचे, तर देठची फुलल्या, देठची फुलल्या फुलल्या परी जातकाचे, जातकाचे. म्हणजे कवीनं काव्यपंक्ती व्यथित करताना कसं सांगितलं बघा, ओट कशाचे म्हणजे हे ओट नसून
हे देठल्या फुलल्या परिजातकाचे आहे, म्हणजे परिजातकाची उमललेली एक कळी आहे असं आपण त्यांना या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असं आपण म्हणू शकतो. उपमेय हे नाहीच, ते उपमानच आहे असं आपण ज्या पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त करतो काव्यपंक्तीच्या माध्यमातून, त्यावेळेस अपनहुती अलंकार होतो. अपनहुती या शब्दाचा अर्थ लपविणे असा होतो. डबल एक परत एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर, आई म्हणून कोणी आईचा हाक मारी ती हाक एकानी मज होय शोककारी, अशा पद्धतीची काव्यपंक्ती अपनहुती अलंकारामध्ये आपण करू शकतो. चला ठीक आहे, याच्यानंतरचा अलंकार बघू आपण. बघा, रूपक अलंकार. रूपक अलंकार, रूपक अलंकार ओळखण्याची सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला सांगतो. उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून एकच आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं, ते रूपक अलंकार होतो. उपमेय प्लस उपमान म्हणजे ज्याची तुलना करायची ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची ते उपमान, हे आपण शिकलोय, बरोबर आहे. बघा, रूपक म्हणजे उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून एकच आहे. उदाहरणार्थ बघा, लहान मूल. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. म्हणजे याच्यात उपमेय आणि उपमान हे वेगळे नसू एकच आहे असं ज्या ठिकाणी वाटतं, त्यावेळेस रूपक हा अलंकार होतो. चला, याच्यानंतर बघू आपण व्यतिरेक अलंकार. बघा, व्यतिरेक व्यतिरेक अलंकार. ज्यावेळेस उपमेय उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्यावेळेस उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्या ठिकाणी वाटतं, त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ही काव्यपंक्ती किंवा हा अभंगाचा एक छोटासा काव्य प्रकार या ठिकाणी क्लिअर बसतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ज्या ठिकाणी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं, त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. चला ठीक आहे, याच्यानंतरच्या अलंकारावर जाऊ आपण. बघा, अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार या ठिकाणी मी तुम्हाला असं पटवून देऊ शकतो की, किंवा आपण असं सांगू शकतो की उपमेयाची तुलना उपमानाशी होऊच शकत नाही. परंतु आपण व्यतिरेक अलंकारामध्ये फक्त एवढं बघितलं की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं, की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु या ठिकाणी उपमेयाला उपमानाची तुलनाच केल्या जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, झालेत बहु किंवा झाले बहु, होतील बहु, होतील बहु, आहेतही बहु, आहेतही बहु, परंतु या समहा, परंतु या समहा. किंवा अजून एक साधारण उदाहरण द्यायचं सांगितलं की, आहे ताजमहल एक तो जगती तो त्याच्याच परी. म्हणजे उपमेयाची तुलना
दुसऱ्या कोणाशीच केला जात नाही त्यावेळेस अनन्वय अलंकार होतो. चला ठीक आहे, पुढच्या अलंकारावर जाऊ आपण. ससंदेह अलंकार, की ज्या वेळेस ससंदेह अलंकारामध्ये वाक्यामध्ये उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशा संदर्भातला ज्यावेळेस भ्रम तयार होतो त्यावेळेस संसदेह अलंकार होतो किंवा ससंदेह अलंकार असं आपण त्याला म्हणू शकतो. उदाहरणार्थ, कोणता मानू मी चंद्रमा, भुवरीचा की नभीचा, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊन उपमेय प्रमाण मानू का उपमान प्रमाण मानू असं ज्यावेळेस संदेह निर्माण होतो त्यावेळेस आपण ससंदेह अलंकार असं आपण त्याला म्हणू शकतो. उपमेय कोणते व उपमान कोणते, उपमेय कोणते व उपमान कोणते असा ज्यावेळेस भ्रम तयार होईल त्यावेळेस आपण त्याला ससंदेह अलंकार असं म्हणतो. चला ठीक आहे, नेक्स्ट. दृष्टांत अलंकार, बघा दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करून झाल्यानंतर त्या वर्णनात्मक गोष्टीचा दाखला देण्यासाठी जे आपण लिहितो त्याला आपण दृष्टांत अलंकार असं म्हणतो. उदाहरणार्थ, जर आपण या ठिकाणी तुकाराम महाराजांची जर काव्यपंक्ती घेतली की लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, पुढील वाक्य लिहून घ्या. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर, त्याची अंकुशाचा मार. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करून झाल्यानंतर तिचा दाखला देण्यासाठी आपण ज्या गोष्टीचा किंवा ज्याचा दाखला वापरतो त्यालाच आपण दृष्टांत अलंकार म्हणतो. चला ठीक आहे, नेक्स्ट. बघा अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार, अतिशयोक्ती अलंकारामध्ये एखादी गोष्ट वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगितल्या जाते त्यावेळेस अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, जर समजा आपण लहान मुलांसाठी जर उदाहरण द्यायचं सांगितलं तर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, परंतु हा प्रत्यक्षात नसतो चॉकलेटचा बंगला, किंवा ती रडली समुद्राच्या समुद्र, अशा पद्धतीने समुद्राच्या समुद्र कोणी रडत नसते आणि सुंदर चॉकलेटचा बंगला सुद्धा नसते, परंतु एखादी गोष्ट आपल्या याच्यापेक्षा जास्ती फुगून ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे वर्तमान स्थितीपेक्षाही अधिक फुगवून सांगणाऱ्या गोष्टीला अतिशयोक्ती अलंकार असा म्हणतात. चला ठीक आहे, नेक्स्ट. बघा आतापर्यंत आपण अर्थ अलंकारामध्ये उपमा अलंकार बघितला, त्याच्यानंतर उत्प्रेक्ष अलंकार बघितला, आपणहुती अलंकार बघितला, व्यतिरेक अलंकार बघितला, रूपक अलंकार बघितला, अनन्वय अलंकार बघितला, अतिशयोक्ती अलंकार बघितला. स्वभावोक्ती अलंकारामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वभावोक्ती अलंकारामध्ये एखाद्या प्राण्याचं किंवा एखाद्या वस्तूचं हुबेहूबपणे आपण ज्या ठिकाणी वर्णन करतो त्यावेळेस स्वभावोक्ती अलंकार असं आपण त्यांना म्हणू शकतो. उदाहरणार्थ, गणपतवाडी विनिपितांना चावायची नुसतीच काडी, म्हणायचा की या जागेवर बांधील माडी, अशा पद्धतीचं एखाद्या व्यक्तीचं वर्णन, एखाद्या पक्षाचं वर्णन, एखाद्या प्राण्याचं वर्णन आपण जिथं सांगतो त्यावेळेस स्वभावोक्ती अलंकार होतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण अन्योक्ती अलंकार, तर अन्योक्ती अलंकारामध्ये लेकी बोले सुने लागे अशा प्रकारचा शब्द प्रयोग असतो.
म्हणजे एखाद्याला प्रत्यक्ष न बोलता थोडं वेड्याखाली बोलणं आपण असं त्याला म्हणू शकतो. बोलायचं एकाला परंतु लागलं पाहिजे दुसऱ्याला, अशा दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस भाषेचा संवाद त्या ठिकाणी करतो त्यावेळेस अन्योक्ती अलंकार होतो. अशा पद्धतीने पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला वारंवार अशा दृष्टिकोनातून अलंकार आपल्याला परीक्षेला येत असतात. तुम्हाला सोपी आणि साधी पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच मित्रांनो भविष्यात या अलंकाराचा निश्चितच फायदा होईल. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी हे काम केलं. तुम्हाला नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा फायदा होईल. जय हिंद, नमस्कार.